पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्यांनी ऊसाचे एकरी उत्पादन वाढवायचे आहे. NCDCचे कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. पारदर्शकपणाने कारखानदारी चालवली पाहिजे. एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. तसेच साखर कारखानदारी फायद्यात येईल. भोगावतीचा येणारा हा ऊस गळीत हंगाम सर्वांनी मिळून यशस्वी करूया, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शाहूनगर परिते तालुका करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या 68व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. त्यांच्या शुभहस्ते ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी पाटील सडोलीकर होते. कारखान्याच्या संचालिका सौ सीमा मारुतीराव जाधव व मारुतीराव बबरुवान जाधव यांच्या हस्ते ऊस गव्हाणी पूजन झाले. कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील कौलकर व कारखान्याचे माजी अध्यक्ष PN पाटील सडोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील देवाळीकर यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी माझी भोगावती माझा ऊस भोगावतीला हे ब्रीदवाक्य सर्व ऊस उत्पादकांनी आपापल्या मनात ठेवून सर्व सभासदांनी आपापला सर्व ऊस भोगावतीला पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. ऊसाची पहिली ॲडव्हान्स 3400 रुपये जाहीर करतो असेही त्यांनी सांगितले. 6.5 लाख टन ऊस उच्चांकी ऊस गाळप करायचा आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक AY पाटील, क्रांतिसिंह पवार पाटील, गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब खाडे, माजी संचालक PD धुंद्रे, जनता दलाचे वसंतराव पाटील, कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, संजयसिंह पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे, उपाध्यक्ष मोहन पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील, लक्ष्मण धनवडे, कारखान्याचे व शिक्षण प्रसारक सर्व संचालक, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष राजेंद्र कवडे यांनी आभार मानले. RK न्यूज प्रतिनिधी राशोडे. ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची.